ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांति शांति शांति। हरि ओम। थोडासा गेल्या मंत्राचा भाग आणि थोडी अवतारिका बघून म्हणजे पार्श्वभूमी सुद्धा तयार होईल. 9व्या मंत्रापर्यंत मला वाटतं आपण आलो होतो. मी मागच्या मार्क केलं नाही त्यामुळे निश्चित आठवत नाहीये, पण हा दृष्टांत आठवतो ज्यामुळे सूर्य उगवतो, ज्यामुळे तो अस्तास जातो, ते आपलं झालं होतं. याच्यानंतर आचार्यांची एक अवतारिका आहे. यद ब्रह्माधी स्थावरांतेषु वर्तमानं तत् उपाधित्वात्. छोटंसं पण महत्त्वाचं वाक्य आहे. यद ज्याप्रमाणे ब्रह्म आधी स्थावर अंतेषु ब्रह्मापासून जितक्या घडलेल्या गोष्टी आहेत त्याच्या टोकाला ब्रह्म देव म्हणजे ब्रह्मदेव जो लोकांमध्ये मोडला जातो, जो सगुणांमध्ये मोडतो, जो अत्युच्च लोकात असला तरी सुद्धा मर्त्य आहे, जो अत्युच्च असला अतिदीर्घ आयुष्य असला तरी एक दिवस संपणार आहे, त्या ब्रह्मापासून स्थावरापर्यंत स्थावरांतेषु वर्तमानं तत् उपाधित्वात्. हे जेवढं जेवढं जे आहे ते सगळं उपाधीने ग्रासलेलं आहे. अब्रह्मवद अवभासमानं संसार्य अंत्यपरस्मात् ब्रह्मन्. अब्रह्मवद अशा या अब्रह्मवत असणाऱ्या संसारी वस्तू असण्याचा जो भास होतो आणि ज्याला मी ब्रह्मापासून वेगळा आहे, ब्रह्मन इति मां भूतस्याचित आशंका इति इदम आह, अशी कुणालाही शंका येऊ नये अशा त्या ब्रह्मस्वरूपापासून त्याच्या उपाधीवर अध्यस्त असलेलं सर्व काही हे अत्यंत वेगळं असून मी त्याच्या उपाधीशी समरसत्व न होता त्याच्याशी समरसत्व व्हावं याबद्दल कोणतीही शंका राहू नये म्हणून पुढचे मंत्र दिलेले आहेत. अशी अवतारिका आहे. 10वा मंत्र असा आहे. यत येव इह यदेवेह तदमुत्र यदमुत्र तदन्विह तत् अनु इह मृत्योः स मृत्युम आपनोति य इह नाना इवं पश्यति. अन्वयार्थाने बघायला गेलं तर इह नाना इवं पश्यति, इथे जो नेहमी पृथकताच पाहतो, विभिन्नता पाहतो, भेद पाहतो, द्वैत पाहतो, तो मृत्योः स मृत्युम आपनोति, एका मृत्यूपासून तो दुसऱ्या मृत्यूला कंटाळतो. अविद्यावय मृत्यू, मृत्यूची व्याख्या सरळ आहे. मरणे मृत्यू नसून अविद्या असणे हा मृत्यू आहे. म्हणजे एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूकडे जाणे म्हणजे एका शरीरातून दुसऱ्या शरीराकडे त्याच अज्ञानाची उपाधी घेऊन पुढे संक्रमित होणे, याला एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे जाणे असं म्हणतात. असा जो इथल्या सर्व उपाधींना वेगळ्या वेगळ्या विभिन्न द्वैतामध्ये पाहतो तो मृत्यूपासून मृत्यूकडे जातो. इथे जे कार्य म्हणजे ये देव, इथे यद इव इह म्हणजे इथे उपाधीमध्ये, इथे जे काय ते सगळे उपाधिग्रस्त आहे, आणि तिथे म्हणजे तिथे कारण उपाधी आहे, इथं कार्य उपाधी आहे. आता कार्य उपाधी आणि कारण उपाधी या शब्दाच्या आचार्यांच्या भाष्याबरोबरच गीतेमध्ये याबद्दल बऱ्यापैकी सांगण्यात आलेलं आहे. म्हणून थोडंसं त्याचा विचार जर आपण केला तर कार्य कारण कर्तृत्व किंवा कार्य कारण हे शब्द परत परत वेदांतामध्ये जे येतात ते थोडेसे स्पष्ट होऊ शकतील. हा श्लोक आहे भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायातला 21वा श्लोक आहे. कार्य कारण कर्तृत्वे हेतुः प्रकृतीर उच्यते. प्रकृती उद्भवण्याचं कारण काय आहे ते सांगितलेलं आहे. प्रकृती हे कार्य आहे. कार्य कारण कर्तृत्वे हेतुः प्रकृती उच्यते. फॉर द प्रोडक्शन ऑफ इफेक्ट अँड कॉज, या दोन्हीसाठी प्रकृती हे त्याचं कारण आहे. म्हणजे जे जे जडामध्ये उत्पन्न होईल त्याचं उपादान कारण आणि त्याचं उत्पाद्य कार्य ही प्रकृती आहे. सांख्यांची प्रकृती किंवा ज्याला आपण माया म्हणतो ते तत्व आहे. पण ती स्वतःच्या चेतन शक्तीने त्याला उजळू शकत नाही. त्यामुळे जे जे तिने पसारा उभा केलेला आहे तो तो निश्चल आहे, तो तो निर्जीव आहे.
तो जीवनशील नाही, कारण तो जीवनशील नसल्यामुळे तो स्वतःहून कोणत्याही प्रकारची संवेदना उत्पन्न करू शकत नाही. म्हणजे प्रकृतीच्या मुळे तिने कार्य केलेलं असेल आणि कारण म्हणून जरी ती राहिली असेल तरी सुद्धा ती सुखदुःखासाठी अवलंबून कुठल्यातरी दुसऱ्यावर आहे. आणि म्हणून पुरुष हा सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतू उच्यते. हेतू म्हणजे कारण. नेमकं एखाद्या गोष्टीचं कारण काय आहे याचा शोध लावणे किंवा ज्याला कारणमीमांसा ऑन्टॉलॉजी म्हणतो, तो तत्वज्ञानातला एक महत्त्वाचा भाग आहे. आता सुखदुःख असल्यामुळे सुखदुःखाच्या नेमक्या कारणांची कारणमीमांसा करणे म्हणजेच हेतू. जर नेमकं कारण कळालं नाही तर त्याला हेत्वाभास असं म्हणतात. हेत्वाभास कशा कशा प्रकार, फॅलसी हा त्याचा इंग्रजी शब्द आहे. म्हणजे जेव्हा मला होत असलेल्या सुखदुःखाचं कारण हे मला न मिळालेली वस्तू आहे किंवा त्या वस्तूशी संबंधित असं काहीतरी कारण आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा तो हेत्वाभास असतो. पण सुखदुःखाच्यासाठी जे खरं कारण आहे तो म्हणजे पुरुष हा सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतू उच्यते. पुरुष किंवा माया किंवा पुरुष तत्व. आता पुरुष तत्व हे कशा पद्धतीने वर्णन गीतेमध्ये केलेले आहे तर कुटस्थातील तो भाग, कुटस्थातील तो कल्पित भाग जो जीवाच्या पोटी अवच्छिन्न झाला, मर्यादित झाला आणि जीवानी करत असलेल्या प्रकृतीच्या माध्यमातून होत असणाऱ्या सगळ्या घटनांना केवळ उजळून देण्यासाठी, इल्युमिनेट करण्यासाठी तो इच्छा नसताना त्याच्या गुणधर्मामुळे त्यांनी त्या गोष्टी प्रकाशित केल्यामुळे जो संकुचित प्रकार राहिला त्या जीवामध्ये त्याचा असणारा जो आभास आहे तो सुखदुःखाला कारणीभूत आहे. तो स्वतः सुखदुःखाचं कारण नाही आहे, पण तो सुखदुःखाला उजळण्यामुळे तो कारण आहे असं भासतं. त्याच्या नसण्याने सुखदुःख उजळलं जाणार नाही आणि त्याच्या असल्याशिवाय सुखदुःख अनुभवता येणार नाही आणि तरीसुद्धा तो सुखदुःखाला कारणीभूत नाही. अशा पद्धतीने दोन विभाग गीतेमध्ये सरळ सरळ केलेले दिसतात. आणि या कार्यकारण हा जो भाग आहे याच्यावर चिन्मयानंद स्वामींनी खूप छान लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्वामीजी असं म्हणतात की त्यांनी फार चांगली उपमा दिलेली आहे. ते म्हणतात की ऑब्जेक्ट, इमोशन अँड थॉट, वस्तू, भावना आणि विचार या तीन गोष्टी जे आहेत ते त्याचं कार्य आहे. आणि जे कारण आहे त्या कारणाला करण असा सुद्धा शब्द वापरला, म्हणजे इन्स्ट्रुमेंट असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे बॉडी, माइंड अँड इंटेलिजन्स, शरीर, मन आणि बुद्धी ही तीन करणं आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आणि वस्तू, भावना आणि विचार हे त्याचं कार्य आहे. हे सगळं असं होण्याचं कारण काय असेल तर चिन्मयानंद स्वामी असं म्हणतात की इट इज अ अनहोली वेडलॉक. ज्या दोघांचा विवाह व्हायला नाही पाहिजे होता असा विवाह झाल्यामुळे जीवाची उत्पत्ती आहे. म्हणजे प्रकृती आपल्या कारणाने स्वतः काहीच करत नाही. जो निष्क्रिय आहे, ज्याच्यावर ती अध्यस्थ आहे, जो अजिबातच निर्विकार आहे, त्याचा याच्यामध्ये कुठेच भाग नाही आहे. पण या दोघांच्या अनहोली अलायन्स, या दोघांच्या एकत्रीकरणामुळे जीव उत्पन्न झाल्यामुळे, जीव भाव उत्पन्न झाल्यामुळे व्यष्टीमध्ये ते तत्व अडकलं गेलेलं असल्यामुळे आणि तिला सर्वत्र उजाळा करण्याची भूमिका घेण्याची किंवा निर्विकार भूमिका ज्यांनी घेतलेली आहे तो तिथं आल्यामुळे तो या जीवाच्या सुखदुःखाला कारणीभूत होतो. आचार्य या मंत्राच्या भाष्यामध्ये असं म्हणतात, यत इव इह कार्यकारण उपाधी समन्वितम, म्हणजे कार्यकारणाच्या उपाधीशी संयोग पावल्यामुळे. द इश्यू इज व्हेन आय आयडेंटिफाय मायसेल्फ, जेव्हा मी स्वतःला त्या कार्यकारणाशी संलग्नता पावतो, संयोग पावतो, त्यामुळे जगत हे सर्व जगत मला कसे सापडते, संसार धर्मवत. या सगळ्या जगामध्ये धर्म गुण सारखे असून सुद्धा अवभासनम, अशा एखाद्या अविवेकनम अविवेकी माणसाला त्याच्या खऱ्या आत्मतत्वाची ओळख न होता
खऱ्या आत्मतत्वाची ओळख न होण्याचं कारण म्हणजे मी ब्रह्म आहे किंवा ब्रह्म नावाची वस्तू आहे हेच मुळात पटत नाही. ब्रह्म नावाची वस्तू नाही याच्याबद्दलची खात्री इतकी झालेली आहे, अनंत जन्मीच्या संस्कारांमुळे मी जीव आहे, मी आत्मा किंवा ब्रह्मतत्व नाही या गोष्टीबद्दलची असणारी अत्यंतिक खात्री यालाच अज्ञान असं म्हणतात. याचं कारण असं की अज्ञानाच्या ज्या 7 अवस्था विचारसागर रहस्यामध्ये दिले त्यातली पहिलीच अवस्था अशी आहे की मी ब्रह्म नाही याच्याबद्दलची खात्री असणे किंवा ब्रह्म नावाची वस्तूच अस्तित्वात नाही याबद्दलची खात्री असणे याला पूर्ण अज्ञान असं म्हणतात. हे अज्ञान 2 प्रकारांनी काम करतं. हे अज्ञान जेव्हा एखाद्या जीवाशी संबंधित असतं तेव्हा ते व्यष्टी अज्ञान असं समजलं जातं. जेव्हा ते संपूर्ण विश्वाशी संपूर्ण असतं त्यावेळेला त्याला समष्टी अज्ञान किंवा माया असं म्हटलं जातं. माया अज्ञान या दोन्ही गोष्टी फक्त त्यांच्या त्यांच्या विच्छिन्नतेमुळं त्यांच्या मर्यादेमुळं वेगळ्या वेगळ्या संज्ञेने संबोधले जातात. असे हे अज्ञान जेव्हा आपल्या पायऱ्यांनी पुढं सरकायला लागतं तेव्हा ते अत्यंत घन स्वरूपामध्ये जेव्हा असतं तेव्हा एखाद्या तामसी प्रवृत्तीच्या माणसाला अशा प्रकारची काही वस्तू अस्तित्वात आहे याची दखल सुद्धा नसते. ज्या वस्तूची दखल नसते त्या वस्तूचा विचारच होऊ शकत नाही. त्याला पूर्ण घन अज्ञान असं म्हणतात. हा अज्ञान घन जो आहे त्याचं सुद्धा प्रकाशन दुर्दैवाने त्याच ब्रह्माकडून होतं. कारण मला कळत नाही हे कळायला लागतं. असं जे न कळणं आहे, असं जे अज्ञान आहे हे का प्रकाशित केलं जातं असं आपल्याला समजावं लागतं. कारण अमृत मंथनामध्ये ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे की इथे केवळ अज्ञानाची निवृत्ती नाही आहे. ज्या क्षणी अज्ञानाची निवृत्ती झालेली आहे त्या क्षणी ज्ञानही निवृत्त झालेलं आहे. कारण ज्ञान ही उपाधी अज्ञानाच्या तुलनेत असल्यामुळं पूर्ण अज्ञान हा एक टोक आहे आणि पूर्ण ज्ञान हे एक टोक आहे. या दोन्ही टोकांना छेदून जाणारी जी अवस्था आहे जिथे हे ज्ञान आहे की अज्ञान आहे या दोन्हीबद्दलही कोणत्याही प्रकारचं भाष्य करता येत नाही, कारण भाष्य करायला कोणी उरत नाही. अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेबद्दल, ती अवस्था नसल्याबद्दलची अत्यंतिक खात्री म्हणजे अज्ञान. हे अज्ञान 2 प्रकारांनी काम करतं. पैकी एक त्याची आवरण शक्ती आणि एक त्याची विक्षेप शक्ती. ब्रह्म आहे याबद्दल, ब्रह्म नाही याबद्दलची खात्री असणे हे आवरण झालं, कारण ते दिसतच नाही आणि त्याची अत्यंतिक आसक्ती असल्यामुळे ते नाही याबद्दलची प्रचंड खात्री झालेली असते. यानंतरचा प्रश्न असा की ब्रह्म नाही इथपर्यंत हा अर्धा भाग झाला. ब्रह्म नसून जे जे काही दिसतं ते आहे हा त्याचा उरलेला अर्धा भाग आहे. हा जो उरलेला अर्धा भाग आहे तो विक्षेप भाग आहे आणि जो पहिला अर्धा भाग आहे तो आवरण भाग आहे. अज्ञान निवृत्तीसाठी या अज्ञानाच्या दोन्ही पायऱ्या निवृत्त करणं जरुरीचं आहे. ज्या वेळेला या दोन्ही पायऱ्या निवृत्त करण्याची वेळ येईल त्यावेळेला पहिल्यांदा विक्षेपाकडून आवरणाकडे जायचं. विक्षेपाकडून आवरणाकडे जाण्याचा मुद्दाच अशासाठी आहे कारण इथे परत लय चिंतनाचा विचार होतो की विक्षेप शक्तीमुळे आणि विक्षेप शक्तीमध्ये मी कित्येक संसार, कित्येक जन्म नांदत असल्यामुळे मला विक्षेप शक्तीबद्दलची खात्री नक्की झाली. म्हणजे पहिल्यांदा माझा विक्षेप गेला पाहिजे आणि विक्षेप नुसताच जाऊ शकत नाही, कारण विक्षेपाच्या पुढची अवस्था म्हणजे विक्षेपाशी संयोग झाल्यामुळे जे जे काही इंद्रिय विकार होतात त्या विकारांनुसार झालेलं जे जे कर्म आहे, जे काम्य कर्म आहे, त्या काम्य कर्मानुसार माझ्याकडे विक्षेपाचा परिणाम म्हणून माझ्यामध्ये मलाचा वाढ झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ ज्या वेळेला साधनेला सुरुवात करेन तेव्हा पहिल्यांदा या सगळ्या सुसूत्रतेचा पहिल्यांदा मी समोर डोळ्यासमोर आणून ठेवेन. आणून ठेवल्यानंतर मी मलाकडून सुरुवात करेन आणि त्याच्यानंतर मी त्या विक्षेप शक्तीला आळा घालण्यासाठी उपासनेची सुरुवात करेन. या उपासनेमुळं जिथे जिथे क्षेपण पावणारी ती जी विशेषत्वान क्षिप्तते इति विक्षेपः ते हळूहळू जसं कमी करत आणेन तेव्हा माझ्याकडे असणारी ती ताकद जी त्यांनी उजळलेली आहे ती चहुवार विखरण्याच्या ऐवजी एका ठिकाणी येऊन थांबेल. ती थांबल्यानंतर जेव्हा मी तिला त्या तत्वाकडे वळवीन त्यावेळेला मी ते आवरण दूर करण्यासाठी म्हणजे जो अज्ञानाचा शेवटचा भाग आहे
तो बाजूला करण्यासाठी सद्गुरूंची मदत घेईन आणि ते बाजूला करेन. आणि त्या अवस्थेला कबीर असं म्हणतात की उसका मुख एक ज्योत है, घूंघट है संसार, घूंघट में वो छुप गया, मुंह पर आचर डाल. या मुंह पर आचर किंवा हिजाब जो है, एक सूफी संत असं म्हणतो की बात कुछ भी न थी, बात इतनी सी थी, आज महफिल में वो बेनकाब आ गया. जेव्हा त्याला दर्शन झालं ब्रह्माचं, तेव्हा तो असं म्हणतो की काही विशेष झालं नव्हतं, आज सगळ्या वस्तू तिथंच आहेत, मीही तिथंच आहे, फक्त आज प्रत्येक वस्तूवरचा अज्ञानाचा पडदा दूर झाला आणि हीच सगळ्यात मोठी गोष्ट घडलेली आहे. इथे कार्यकारण उपाधी समन्वितम संसार धर्मवत अवभासनम अविवेकनम, असा जो अविवेक आहे त्याला मात्र या अज्ञानाच्या पडद्यामुळे स्वतःच्या आत्मतत्वाचा विसर पडून त्याला नित्य विज्ञान घन स्वभावम सर्व संसार धर्मवर्जितम ब्रह्म हे दिसत नाही. ब्रह्माचे 3 विशेष सांगितलेले आहेत. नित्य विज्ञान घन स्वभावम, ज्याच्या स्वभावामध्ये विशेष विज्ञान आणि ज्ञान यातला दोन्हीतला फरक असा आहे, जेव्हा ज्ञानाचा अनुभव येतो तेव्हा ते विज्ञानमय झालेलं असतं. म्हणजे जो ज्ञान स्वरूप आहे, ज्ञानाचा अनुभव येईल म्हणजे ज्ञान स्वरूप होणे. कारण एखाद्या विषयाचं ज्ञान असेल तर ते तात्कालिक असू शकतं. जे निर्विशेष ज्ञान आहे, जे निर्विषय ज्ञान आहे, ते केवळ ज्ञान स्वरूपच असू शकेल. त्यामुळे ज्ञान कोणाचे कोणाला केव्हा कसे हा प्रश्न उद्भवत नाही. अशा प्रकारचं जेव्हा ज्ञान झालेलं असतं तेव्हा सर्व संसार धर्मवर्जितम, संसारामध्ये असणाऱ्या भूत म्हणजे जे जे घडलेलं आहे त्या गोष्टींना जे जे धर्म आहेत, म्हणजे जे 3 गुणांनी युक्त आहे, जो मायेच्या खेळापोटी आहे, त्या सगळ्यांना वर्जित असणार किंवा ज्याची कुठेही सुतराम शक्यता नाही अशा प्रकारचे असणारं असं जे ब्रह्म आहे त्याची त्याला ओळख होऊ शकेल, जर तो अविवेकी नसेल तर. आणि म्हणून सर्व संसार धर्म हा जो आहे, हा धर्म सतत डोळ्यासमोर संतांच्या असल्यामुळे त्यांना तिची चाणाक्षताही कळते आणि तिचा फसवेपणा सुद्धा कळतो. म्हणून कबीरांनी मायेला महाठगिनी असं नाव दिलेलं आहे. नुसतं ठगत महाठगिनी आहे, कारण तिच्यामुळे मला माझ्या स्वरूपाचा असा काही विसर पडतो की अशा प्रकारचं माझं स्वरूप असेल हे पहिल्यांदा कळत नाही, कळलं तर पटत नाही, आणि पटलं तर त्या स्वरूपाची ओळख करून घेण्या इतपत साधना करण्याची इच्छा होत नाही. आणि म्हणून ते पुढं असं म्हणतात की यच्च मुत्रात आत्मनि स्थितम तदेव नाम रूप कार्य कारण उपाधिम, नाम रूप कार्य कारण उपाधिम अनुविभाव्यमानम ना अन्यथ. अनुविभाव्य पैकी विभू हा शब्द आहे, आत्म्याला विभू असा शब्द वापरतात. अनुविभू आणि विभू मधला फरक इतकाच आहे की विभू म्हणजे एखाद्या गोष्टीचं प्रकाशन करणे, जो सगळ्या गोष्टींचं प्रकाशन करतो त्याला विभाकर असं सूर्याचं सुद्धा नाव आहे, जो सगळ्या गोष्टींचं प्रकाशन करतो. अनुविभाव्य हा शब्द इथं वापरण्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं सामान्य रूपाने, जेव्हा जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्या वस्तूचं ज्ञान हे एक एक गोष्टींनी मागे जातं. जर मला एखाद्या वस्तूचं ज्ञान झालं असेल तर ते ज्ञान माझ्या इंद्रियांनी झालं, म्हणजे डोळ्यांनी झालं. डोळ्याला जर ते ज्ञान झालेलं असेल तर ते अंतःकरणाने झालं, अंतःकरणाला जर ते ज्ञान झालं असेल तर ते हिरण्यगर्भाने झालं. अशा पद्धतीने मागे मागे गेल्यानंतर अनुविभाती, असं मागं मागं गेल्यानंतर जे शेवटी एका ठिकाणी जाऊन जे थांबतं, ज्याला उजळण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज नाही, तिथे पोचणारा जो आहे असा तो नामक रूप कार्य कारण उपाधी ज्याच्या डोळ्यासमोर नेहमी असते की हे उपाधीनी ग्रस्त आहे. आणि एकदा उपाधीनी एखादी गोष्ट ग्रस्त आहे म्हणून त्यातल्या उपाधीला सतत बाजूला ठेवण्याचा प्रयत्न विचारांनी जेव्हा केला जातो तेव्हा ती उपाधी सामान्यत्वाने काय करते याच्यापेक्षा विशेषत्वानं ती काय आहे हे लक्षात आल्यामुळं आपल्याशी भांडत असणारी ती पत्नी नसून तिच्यावर असणाऱ्या उपाधीमध्ये झालेल्या वृत्तीप्रमाणे झालेला बदल आपल्याला पाहायला मिळतोय अशी निश्चिंतपणे खात्री झाल्यामुळे जी व्यक्ती ज्या राग लोभ द्वेषाला बळी पडते ती अशा कोणत्याही द्वेषाला बळी पडत नाही. आणि अशा द्वेषांची अनुपस्थिती असणे म्हणजेच प्रेमाचा उदय होणे. म्हणून संत प्रेमळ आहेत.
संतांना राग न येण्याचं कारण म्हणजे त्यांनी रागावर विजय अशा पद्धतीने मिळवलेला आहे की जो आत्ता समोर राग किंवा राग दाखवण्यासाठी आलेला आहे तो सामान्यत्वाने मला राग दाखवतोय, पण तो विशेषत्वाने आत्मतत्वच आहे. त्याच्यामध्ये काहीही नसून फक्त उपाधी आहे, आणि त्या उपाधीला ज्यांनी आता त्याच्या रागाला सुद्धा प्रज्वलित केलेलं आहे ते तत्व मात्र माझ्याच तत्वासारखं असल्यामुळं मी स्वतःवर रागवू शकत नाही याची पूर्ण खात्री त्यांची झालेली असते. पुढे ते असं म्हणतात, स्वभाव भेद दृष्टी लक्षणया अविद्यया, म्हणजे जो अविद्येने मूढ झाला आहे, मोहित हा सन. मूढ आणि मूर्ख यात फरक आहे. मूर्ख हा शब्द फार कमी वेळेला जवळजवळ वापरलेलाच नाही कुठे. मूढ हा शब्द परत परत वापरलेला आहे. डिल्युडेड, जे जसं आहे तसं न दिसणे म्हणजे मूढता, आणि जे नाही ते दिसणं म्हणजे इल्युजन. जे नाही ते दिसणं याबद्दलची कोणती हे नाही आहे, पण जे आहे तसं ते न दिसता दुसरं काहीतरी दिसणं ही मूढता असल्यामुळे जितके सृष्टीवाद आहेत ते सगळेच्या सगळे वाद या तत्वावर अवलंबून आहेत. तर या वादाच्या एका बाजूला अजातवाद आहे, जो ब्रह्मस्वरूपामध्ये स्थित आहे त्याच्या दृष्टीने विश्व झालेलं नाहीच, सृष्टी झालेलीच नाही. पण विचारसागर रहस्यामध्ये फार सुंदर वाक्य दिले साखरे महाराजांनी की असं ज्याला सांगितल्याबरोबर कळतं असा एखादा विरळा कितीतरी शतकांमध्ये एखादा जन्माला येतो की हे सगळंच भासमान आहे. पण त्याऐवजी जे रोज दिसतंय, जिथे बसून मी बोलतोय दुसरा कोणीतरी ऐकतोय, मी वाचतोय आणि त्याचं ज्ञान घेतोय, याच्याबद्दलची खात्री इतकी पटलेली आहे त्याला अजातवाद सहजासहजी पचणं शक्य नाही. आणि असा अजातवाद ज्याला पचणं शक्य नाही त्याच्यासाठी जे दुसरे दोन वाद आहेत, पैकी एक परिणामवाद आणि एक विवर्तवाद, अशा प्रकारचे दोन आहेत. पैकी परिणामवादामध्ये घटाचा आणि मृत्तिकेचा जो संबंध आहे त्या संबंधाने तो परिणामवाद सांगितला जातो. ते तत्व सर्व ठिकाणी उपादान आणि निमित्त दोन्ही कारणांनी आहे. फक्त ते आता मातीसारखं दिसत नाही तर ते घटासारखं दिसतं, सोन्यासारखं दिसत नाही तर दागिन्यासारखं दिसतं. पण अशा पद्धतीने ते परिणामी होऊन नित्यत्वाने तिथंच आहे, हा एक बघण्याचा दृष्टिकोन झाला. आणि दुसरा असा की जे नेमकं आहे ते तसं न दिसता दुसरं काहीतरी दिसतं, म्हणजेच रज्जू सर्पवाद. इथे जितक्या रज्जूवर लादलेल्या जितक्या विशेषणं आहेत ती सगळी अध्यासाची विशेषणं आहेत. अशी जी विशेषणं लावली जातात ती ब्रह्मतत्वावर मायातत्व असल्यामुळे ते विवर्ताने तिथं उपस्थित आहे. आणि जे विवर्ताने उपस्थित आहे त्याचा सत वस्तूचा ज्ञान झाल्यानंतर, म्हणजे रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची निवृत्ती ठरलेली आहे. मग विवर्ताने इतकं असं सगळं दुःख होण्याचं कारण काय? तर रज्जू सर्पाचा दृष्टांत घेतानाच आचार्याने असं सांगितलेलं आहे की रज्जूवर सर्पाचा झालेला दृष्टांत किंवा अध्यास इतका खरा वाटतो की त्याला सर्प मानून ज्या सर्प प्रत्यक्ष पाहिल्यामुळे होणाऱ्या सगळ्या घटना आपल्या शरीरामध्ये घडतात. भीती वाटते, थरथरायला होईल, डोळ्यातून पाणी, ह्या सगळ्या गोष्टी जशा घडतात याचा अर्थ आत्ता इथे होत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या केवळ त्या मिथ्या सर्पापोटी सत्य वाटल्यामुळे, जसा हा संसार रूपी माझा जो संसार चाललाय तो इतका सत्य वाटतो की त्या सत्यामुळे मी घाबरलेलो आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या सगळ्या गुणांनी दुर्गुणांनी मी असा वेढला गेलोय, कारण ते मला सगळेच खरे वाटतात. आता याची निवृत्ती करण्याचा एकमेव मार्ग त्यांनी असा सांगितलेला आहे की भेददृष्टी लक्षण. हे भेददृष्टी लक्षण जे आहे हे जर बिंबलेलं असेल तर अशा व्यक्तीची अशा अध्यासापासून, अशा अध्यारोपापासून निवृत्ती होण्याची कोणत्याही प्रकारची शक्यता नाही. म्हणजे त्या अध्यासाला दूर करण्याचा प्रयत्न करणे हा एक भाग, किंबहुना त्याच्या खाली अध्यस्त असलेल्या, त्या ज्याच्यावर ते अध्यस्त आहे त्याचं ज्ञान करून घेणे, या दोन्हीपैकी एक मार्ग आपल्याकडे शिल्लक आहे. आणि म्हणून ज्या क्षणी सद्गुरूच्या कृपेने त्या रज्जूच्या ज्ञानाचा किंवा त्या ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार होतो, साक्षात आकार होतो, त्याच क्षणी त्याच्यावरचे विवर्त पूर्णपणे बाजूला जातात. आणि विवर्तामध्ये काय काय येतं हे करण्यासाठी प्रकृतीच्या मागे मयी अध्यक्षेन सूयते प्रकृती चराचराम, चर आणि अचर असणारी सगळी प्रकृती याच्या मागे मी माझ्यावरती अध्यस्त असल्यामुळे मयी अध्यक्षेन, मी नसेल तर तिला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही असं भगवान सांगतात. म्हणजे मी त्यातल्या प्रत्येकामध्ये आहे
असंही वाक्य आहे आणि मी त्यातल्या कशातही नाही असंही वाक्य आहे. पैकी सामान्यत्वाने जे ज्ञान होतं त्यात मी नाही, विशेषत्वानं जे ज्ञान होतं त्यात मात्र मी आहे. म्हणजे कुटस्थाचा जो आभास बुद्धीमध्ये पडलेला आहे त्या आभासामध्ये मी नाही, पण केवळ माझ्या आभासाने इतक्या मोठ्या गोष्टी होऊ शकतात. कुटस्थ काहीच करत नाही आणि म्हणून काका सांगतात त्याप्रमाणे कुटस्थाला जाणून घ्यायची काहीच कारण नाही, कारण तो कशातच नसतो. आभासाचं ज्ञान करून घेण्याची गरज नाही, कारण तो आभासच आहे. म्हणजे साधना नेमकी कोणती आहे, तेव्हा काका असं म्हणतात की नेमकी कशाची जागा काय आहे हे पाहणं हीच साधना आहे. आणि ही साधना करण्यासाठी जर त्याच्या आभासावर बुद्धी नावाच्या तत्वामुळे, आणि काकाने सांगितल्याप्रमाणे बुद्धी तत्व पूर्ण शरीरामध्ये पसरलेलं आहे, त्याबरोबरच ते सत्वगुणात्मक असल्यामुळे, तन्मात्रा सत्वगुणात्मक असल्यामुळे, अंतःकरण सत्वगुणात्मक असल्यामुळे, त्याच्यामध्ये सो कॉल्ड पारदर्शकता असल्यामुळे अध्यारोप अपवादाच्या भाषेमध्ये त्यात त्या कुटस्थाचा आभास निश्चित जाणवतो. हा आभास कशा प्रकारे जाणवतो यावर वेगळे वेगळे वाद आहेत. जी वृत्ती उठते ती त्या आभासासह उठते की त्यात सुद्धा आभास बाजूला असतो. जी वृत्ती उठते त्यामध्ये आभासाचं केवळ प्रतिबिंब येतं. यानुसार बिंब प्रतिबिंब अवच्छेदवाद, अवच्छेद म्हणजे परत डिलिमिटेशन आहे. अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या थेरीज मांडल्या गेलेल्या आहेत. पण काकांनी सांगितल्याप्रमाणे हे फक्त समजावून एकदा सत्य आहे असं मानलं की ते असत्य आहे हे सिद्ध करूपर्यंत त्याला अध्यारोपाच्या भाषेने घ्यायचं, अपवादाच्या भाषेने त्याला सिद्ध करायचं आणि नंतर अध्यारोप आणि अपवाद दोन्ही सोडून द्यायचे, असं काकांनी सांगितलं. त्याप्रमाणे इथे भेददृष्टी लक्षण ज्याच्यावर बिंबलेलं आहे, आणि भेददृष्टी लक्षण बिंबलेलं आहे हे केव्हापासून बिंबायला सुरुवात झाली? काकांनी सांगितल्याप्रमाणे 6 वस्तू आहेत. विचारसागर रहस्य, वृत्ती प्रभाकर रहस्यामध्ये पण सांगितलं या 6 अनादी आहेत. पैकी जीव, ईश्वर, जीवशिव भेद तोही अनादी आहे. असं केव्हा झालं की पहिल्यांदा मी विसरलो देवाला किंवा पहिल्यांदा मी ब्रह्मस्वरूपाला विसरलो? ती जागा कोणती सांगता येत नाही. कारण ज्या कालाच्या परिमाणात पूर्वी आणि आत्ता आणि नंतर मोजलं जातं तो कालच त्याच्या आधिपत्याखाली असल्यामुळे त्याच्या मागे कोणतं परिमाण लावायचं हेच कळत नसल्यामुळे केवळ अनादी म्हणून सोडून देणं इतकंच आपल्याला योग्य आहे. पण असं असल्यामुळे जोपर्यंत तशा प्रकारची प्रवृत्ती असेल, भेद लक्षण प्रवृत्ती असेल, भेद लक्षण प्रवृत्ती येण्याचं कारण मी जितका भेद केला असेल तितकी भेद लक्षण प्रवृत्ती, म्हणजे जितक्या वेळेला माझ्या इच्छेने, आणि म्हणून कर्माचे जे 3 भाग केलेले आहेत, काम्य कर्म, प्रायश्चित कर्म, नित्य कर्म. पैकी प्रायश्चित कर्म हे केल्यानं पुण्य मिळत नाही पण पाप होत नाही, कारण ते नित्य भेदविहित कर्म आहे. प्रायश्चित कर्म जर या जन्मामध्ये काही केलेलं असेल, उदाहरणार्थ एखाद्या यतीने पैशासाठी काहीतरी अर्थप्राप्ती म्हणून काही केलं तर त्याला तो अर्थत्याग करून 3 दिवस उपवास करावा असं प्रायश्चित कर्म सांगितलेलं आहे. पण असं कर्म केल्यानं त्याचं होणारं पाप धुवून जातं पण पुण्याची काही त्याच्यामध्ये जोड येत नाही. जेव्हा काम्य कर्म करायला सुरुवात होते त्याच वेळेला कर्माची कर्म या नावाने नोंद घेतली जाते. म्हणजे जांभई शेंक जिला कर्म म्हणून संबोधलं जात नाही असं वृत्ती प्रभाकर सत्तेमध्ये दिलेलं आहे. हे सोडून जितकं जितकं काम्य कर्म होईल, काम्य म्हणजे जिथे इच्छेचा अवशेष आहे, इच्छा आली की ती फलद्रूप झाली पाहिजे असा ईश्वराचा नियम आहे, तो नियंता आहे. तेव्हा काम्य स्वरूपामधली जितकी कर्म आहेत ती जितकी जास्त झालेली असतील तितकं भेद लक्षण जास्त आहे, आणि जितकं भेद लक्षण जास्त तितकं तो आत्मतत्वापासून दूर. म्हणजे परत सपश्यती यपश्यती, असं कोणाला दिसेल त्याला दिसेल, ज्याला दिसेल कोणाला दिसेल एवढ्याचसाठी, हे दिसण्यासाठी आत्तापर्यंत काय झालं, गतम न शोच्यम, कारण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे. त्यापैकी जो भाग प्रारब्ध म्हणून बाहेर काढलेला आहे, आणि बऱ्याच वेळेला प्रारब्ध म्हणजे या जन्मात असं वाटतं, प्रारब्ध म्हणजे काही जन्मांचं प्रारब्ध सुद्धा असू शकतं. एखाद्या संचित कर्माच्या उपभोगाला सुरुवात झाली की ती सुरुवात झाल्यानंतर जितके जन्म त्यात संपतील ते सगळे जन्म प्रारब्धातच जातील. ते 1 असेल, 10 असतील किंवा 1000 सुद्धा असतील असं वृत्ती प्रभाकर रहस्यामध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा त्याची सुरुवात झालेली असेल त्यावेळेला ते सगळं भोगूनच संपवायचं आहे. पण भोगता भोगता पूर्वी केलेल्या कर्माची कोणत्याही फलप्राप्तीची इच्छा जर या जन्मामध्ये राहिलेली नसेल तर संचितामधलं ते कर्म तिथंच जळून संपून जातं.
आणि म्हणून अशा प्रकारे काम्यकर्माची केलेली हळूहळू रती कमी करण्याने आणि नित्यकर्म आणि प्रायश्चित कर्माकडे फक्त लक्ष ठेवून ज्यांनी कर्म विहित पुढे गेलेला आहे त्याच्यातून मननिवृत्ती ही आपोआपच त्याची झालेली असते. हा इतका पुढचा जो पसारा आहे. आणि म्हणून इथे चिन्मयानंदांनी खूप छान सांगितलेलं आहे. 3 फंडामेंटल रूल्स सांगितलेले आहेत. देअर कॅनॉट बी इफेक्ट विदाउट द कॉज. Effect is always in plurality, but it is nothing else but the cause in plurality. And the time the cause is over, no effect remains. असे 3 त्यांनी नियम सांगितलेले आहेत. याचाच अर्थ प्रकृतीमध्ये दिसत असलेले जितकं अनेकत्व आहे त्या सगळ्या अनेकत्वाच्या मागे एकच कारण आहे, जे कारण म्हणजे प्रकृती. या सगळ्या कारणांमध्ये, या सगळ्या कार्यांमध्ये जितकी विविधता आहे ती विविधता केवळ त्या मायेच्या खेळापोटी आहे. त्या कोणत्याही विविधतेला मी विविधता संबोधून त्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचं माझी वर्तणूक, माझं कर्म होता कामा नये. आणि असं झाल्यानंतर या सगळ्याचं जे कारण आहे, जी प्रकृती आहे, त्या प्रकृतीचा ऱ्हास झाल्याबरोबर म्हणजे माझं अहमतत्व या प्रकृतीतून काढून घेतल्यानंतर सगळा पसारा तिथंच राहील. फक्त तो पसारा खेळणारा जो आहे तो त्यातून निघून जाईल, म्हणजेच तो ब्रह्मस्वरूप होईल. याच अर्थाने पुढे ते असं म्हणतात, परस्मात् अन्योहम मतो अन्यत् परम ब्रह्मेति नाना इव भिन्नम इव पश्यत उपलभ्यते स मृत्यो मरणात् मरणं मृत्यू पुनः पुनः जन्म मरण भावम आपनोती प्रतिपद्यते. असं जो समजत नाही आणि विजातीय किंवा भिन्न वस्तूवर जो आपली भिस्त ठेवतो, असा जो आहे तो पुन्हा पुन्हा जन्म मरण भावम आपनोती. जन्म आपनोती म्हणजे मिळवतो किंवा त्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये सापडतो. विज्ञान एकरसम नैरंतर्येन आकाशवत परिपूर्णम ब्रह्मेव अहम अस्मि इति पश्येत इति वाक्यार्थः. याचा अर्थ आचार्य सांगतात की याचा खरा, या मंत्राचा खरा वाक्यार्थ काय आहे. अहम अस्मि इति, मी हे आहे, हे म्हणजे अस्मि इति काय आहे. विज्ञानम एकरसम, चेतन घन म्हणजे जी चेतन आहे, जे चेतन तत्व आहे ते एकरसम अनअलॉइड, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसणारी, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे एका बाजूला अष्टधा प्रकृती आहे जी पंचीकरणानेच नटलेली आहे, जिचं असणं हे एकामेकाच्या संयोगावरच अवलंबून आहे, असं एक तत्व. आणि हे एकरस असणारं चेतन घनतत्व ते मी असून ते परिपूर्ण आहे, निरंतर आहे, आकाशाप्रमाणे परिपूर्ण आहे. असं म्हणण्याचं कारण असं की आकाशाची व्याख्या आसमंतात काशयति इति आकाशः, जे जिथं जिथं प्रकाशतं, जिथं जिथं दिसतं ते प्रकाशतं, म्हणजे ते सर्वत्र व्यापून सर्व विभुर व्याप असं जे आहे, असं ब्रह्मतत्व आहे. अशा ब्रह्माला जो पाहतो तो किंवा पाहावं असा या वाक्याचा अर्थ आहे. प्राग एकत्व विज्ञानात आचार्यम आगमम संस्कृतेन, ही अवतारिका स्वतः दिलेली आहे त्यांनी पुढच्या मंत्राच्या अगोदर. असं जर एकत्व शिकायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायला लागेल असं आचार्याने सांगितले की हे या एकत्वाच्या संदर्भात वेद संस्कार करू शकणाऱ्या आचार्यांना भेटावे. कुणाकडे जायचंय. आचार्य स्थापती आचरती इति आचार्यम, ज्यांनी ब्रह्म जीव ऐक्य स्थापन केलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि जे ते विदित करू शकतात, म्हणजे ज्यांना सद्गुरुपद प्राप्त झालेले आहे, अशा आचार्य व्यक्तीकडून वेद संस्कार करू शकणाऱ्या आचार्यांकडून संस्कृतेन, संस्कृत म्हणजे एखाद्या विषयाचा संस्कार करणे, म्हणून ब्रह्मज्ञानाचा संस्कार करून घेण्यासाठी आगम म्हणजे वेद, ब्रह्मज्ञानाचा संस्कार करून घेण्यासाठी वेद जाणणाऱ्या किंवा वेद संस्कार करू शकणाऱ्या आचार्यांच्याकडे जावं आणि ह्या एकत्वाची जाणीव करून घ्यावी, अशी अवतारिका सांगून 11वा मंत्र चालू होतो. मनसा इदम आप्तव्यम नेह नाना अस्ति किंचन मृत्योः स मृत्युम गच्छति य इह न अन्येव पश्यति.
हे ब्रह्म अनुभवायचं असेल तर ज्याच्याकडून काहीही होत नाही, जे कशातही भाग घेत नाही, जे कशाचंही कारण असत नाही, ज्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, अशा वस्तूला सतत बदलत होत असणाऱ्या, विकारांनी युक्त असणाऱ्या अशा जडातून चेतनेला जाणायचं तरी कसं? जर मी त्या जडाचा भाग असेल आणि जडाला चेतनाची जाणीव करून घ्यायची असेल तर वरबांगी विरोधार्थी असणाऱ्या या दोन गोष्टींची नेमकी व्यवस्था कशी लावायची हे सांगण्यासाठी आचार्यांनी इथे मनसा इदम, इथे त्यांनी सांगितलं की अशी एकच वस्तू आहे जी या दोन तीरांच्या मध्ये पूल बांधून उभी आहे, तिचं नाव अंतःकरण असं आहे. म्हणजे परत बुद्धितत्वाकडे आपण चाललोय. अंतःकरणामार्फतच हे ब्रह्म अनुभवायचे असून इथे विविधता किंचित सुद्धा नाही. नाना अस्ति किंचन. जे अशी विविधता पाहतात या य इह न अन्येव पश्यती, असे जे विविधता पाहतात ते मृत्योः स मृत्युम गच्छति, ते मृत्यूपासून मृत्यूकडे जातात. मनसा इदं ब्रह्म एक रसम आप्तव्यम आत्मेव ना अन्य अस्ति इति. मनाच्या मदतीने हे एक रस ब्रह्म अनुभवावे, तेच केवळ आत्मा आहे, इतर काही नाही. आत्तेच नानात्व प्रकृती उपस्थापकाया अविद्याया निवृत्तत्वात् इह ब्रह्मणी नाना नास्ति. असा अनुभवल्यानंतर, असा आत्म्याचा अनुभवल्यानंतर अविद्येची निवृत्ती होऊन भिन्नत्व दर्शवणारी अविद्या गेलेने केवळ ब्रह्म उरते, इतर काहीही अनुमात्र सुद्धा राहत नाही. नाना नास्ति किंचना अनुमात्रम अपि. ज्याला ब्रह्माचा साक्षात्कार झालेला आहे त्याचं थोडंसं वर्णन करतात, तो कसा पाहतो. यस्तु पुनः अविद्या तिमिरदृष्टीम असे असून सुद्धा, यस्तु पुनः असं सगळं वाचून सुद्धा, असं सगळं माहिती असून सुद्धा पुनः अविद्या तिमिरदृष्टीम, जो परत अविद्येने, आणि अविद्या कशी तिमिरदृष्टीम, जो जो द्वैताकडे जातो, जो जो अशा प्रकारच्या अद्वैताची संकल्पना आचरणात आणू शकत नाही, तो किंवा त्याची दृष्टी तिमिर दृष्टी आहे, अंधकाराने भरलेली आहे. न मुच्यंती नानेव पश्यति सह मृत्युः मृत्युम गच्छत एवं स्वल्पम अपि भेद अध्यारोपयान इत्यर्थम. हे असं भेदपूर्ण असण्याचं कारण अविद्येच्या तिमिरामुळे त्याला हे नेहमी भेदपूर्ण असूनही सत्य वाटतं आणि भेद सत्य वाटतो आणि एकत्व सत्य वाटत नाही. पुनरपि तदैव प्रकृतम ब्रह्म आह. आणि म्हणून परत परत सांगतात त्याप्रमाणे पुनरपि तदैव प्रकृतम ब्रह्म आह, म्हणून परत एकदा ब्रह्माबद्दल पुढचा मंत्र बोलला जातो. काम संकल्पो विचिकित्साम श्रद्धा अश्रद्धा धृतिः अधृतिः री धी भीम इत्यत् सर्वं मनः, अशी बृहदारण्यक उपनिषदामध्ये व्याख्या आहे. याच्यावर ज्यांचं भाष्य मी वाचलं त्यांनी ही मुद्दाम उद्धृत केलेली आहे. इथे भिन्नत्वाबद्दलची गोष्ट चाललेली आहे, म्हणजे प्रकृतीबद्दलची गोष्ट चाललेली आहे, ज्याच्यामध्ये अनेकत्व आहे. अशा विश्वाची, संसाराची, सृष्टीची वर्णन चालू आहे. त्या वर्णनामध्ये हे सगळं जे काही आहे ते वस्तुतः बाहेर वस्तूमध्ये जरी असलं तरी सुद्धा ते सर्वच्या सर्व माझ्या मनामध्ये आहे. म्हणजे माझ्या अनुभवाच्या कक्षेत ज्या ज्या गोष्टी येतात तेवढंच माझं विश्व आहे. विश्वाचा पसारा किती अफाट आहे त्याच्याबद्दल सांगणं मुश्किल आहे. माझ्या दृष्टीने माझं विश्व म्हणजे मला अनुभवाला येणाऱ्या वस्तू. म्हणून लोक्यते भुंजते इति लोकः, म्हणजे जे जे माझ्या अनुभवाला येतं तितकं माझं, म्हणजेच अनुभव करणारं कोण आहे तर माझं मन आहे, अंतःकरण आहे. म्हणून मनाची व्याख्या अशी दिलेली आहे बृहदारण्यक उपनिषदामध्ये. कामसंकल्पो विचिकित्सा. पहिल्यांदा म्हणजे काम, सुरुवात कामापासून आहे. डिझायर, इच्छा, म्हणजे जिथे इच्छा संपते तिथे पुढचं सगळं संपतं. ध्यायते विषयान पुंसा, तिथे धावण्याचा जो प्रकार आहे तो या कामामुळे होतो. कामसंकल्पो विचिकित्सा, संकल्प झाला की त्याची विचिकित्सा म्हणजे त्याची इन्व्हेस्टिगेशन किंवा त्याचे इफ्स अँड डूज अँड डोंट्स चालू होतं, विकल्प चालू होतात. श्रद्धा अश्रद्धा
म्हणजे जे चालू आहे त्याच्याबद्दलचे विचार, त्याच्यावरची श्रद्धा, त्याच्यावरची अश्रद्धा. धृती म्हणजे इथे आता एखाद्या गोष्टीला पकडून ठेवणे, म्हणजे इथे बुद्धीची भूमिका आलेली आहे. अधृती जिथे बुद्धी व्यवस्थित चालत नाही, अधृती ही. ह्रीम म्हणजे मॉडेस्टी, धी म्हणजे बुद्धी, भी म्हणजे भीती किंवा फिअर. इत्यात सर्वम मनः, इतके सगळे मनामध्ये असणारे संस्कार आहेत. आणि म्हणून इतके सगळे मनामध्ये ज्याच्या संस्कार आहेत तो त्याच्या अंतःकरणामध्ये पंचदशीमध्ये चित्रदीप नावाचा जो भाग आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचं मन जे आहे ते एखाद्या चित्राची फीत असावी त्याप्रमाणे त्याच्यावर जे जे काही उमटवलं जातं ते सगळं उमटण्याची क्षमता असणारं असं ते मन आहे. आणि म्हणून अविद्या गेल्याने केवळ ब्रह्म उरते, इतर काही अनुमात्र सुद्धा राहत नाही. हे केव्हा कळतं? जेव्हा त्या मनावर या प्रकारचे असणारे सगळे संस्कार, अद्य संस्कार म्हणजे आत्ता झालेले संस्कार आणि पूर्वीच्या संस्कारात ज्यांचे आता रूपांतर वासनेमध्ये झालेलं आहे ते संस्कार जोपर्यंत बाजूला जात नाहीत तोपर्यंत त्या बुद्धीमध्ये अविद्या तिमिर दृष्टी जाण्यासाठी कोणताही उपाय राहत नाही. शास्त्रीय दृष्ट्या थोडंसं इथं आचार्यांनी असं दिलं होतं की अध्यारोप आणि अपवादाच्या भाषेमध्ये विवर्तवादातला आणि परिणामवादातला फरक त्याने सांगितला होता. परिणामामध्ये उपादान आणि नैमित्तिक अशा दोन प्रकारच्या कारणांचा विचार केला जातो. उपादान कारणामध्ये मटेरियल कॉज म्हणजे ज्याच्यामध्ये कार्य झाल्यानंतर कारणाची पूर्ण निवृत्ती होते, म्हणजे कारण कार्यात वेगळ्या स्वरूपामध्ये उपस्थित असतं. घटामध्ये माती वेगळ्या स्वरूपामध्ये उपस्थित असते, पण घटाचा जो रूप आहे, घटाचं जो रूप आहे तो मातीचे जे रूप आहे ते बदलून आता त्याला घटाचं रूप आलेलं असतं. म्हणजे विपरीत स्वभाव झालेला असतो. म्हणून विपरीत स्वभावान अन्यथा रूपम, वेगळं रूप आणणार असं जेव्हा होतं तेव्हा त्याला परिणामवाद असं म्हणतात. या उलट समान स्वभावतान, रज्जू सर्प, समान स्वभावतान अन्यथा रूप, इथे सुद्धा वेगळं भासतं, दोन्हीमध्ये वेगळं भासतं. एकामध्ये ते कारण आणि कारण अध्यक्षतेने भासतं, एकामध्ये ते समान स्वभावामुळे भासतं. असे दोन छोटे छोटे फरक या भाषामध्ये त्यांनी दिलेले आहेत. पुढे 12व्या मंत्रामध्ये असं म्हणतात, अंगुष्ठ मात्र हा पुरुषो मध्य आत्मनी तिष्ठती. असा हा अंगुष्ठ मात्र पुरुष आत्मनी मध्य तिष्ठती, आत्म्याच्या मध्ये. म्हणजे आत्मा इथे आत्मा या अर्थाने नाही, शरीर या अर्थाने गेलेला आहे. आत्मा या शब्दाचे संदर्भाने अर्थ आहेत, इथे आत्माचा शब्द शरीर असा आहे. या देहामध्ये अंगुष्ठ मात्र पुरुष राहतो, असं त्या वाक्याचा असा मंत्राचा अर्थ आहे. ईशानो भूत भव्यस्य न ततो विजुगुप्सते. तो कसा असतो? ईशानो, ईश म्हणजे टू लॉर्ड ओव्हर, एखाद्या गोष्टीवर अधिपत्य असणे. ईशानो भूत भव्यस्य, भूत भविष्य म्हणजे वर्तमान त्याच्यात आलाच, म्हणजे तिन्ही कालावर ज्याचं नियंत्रण आहे, म्हणजे जो त्रिकाला बाधित आहे, जो त्रिकालांनी बाधित होत नाही पण त्रिकालांवर ज्याचं नियंत्रण आहे. ईशानो भूत भव्यस्य न ततो विजुगुप्सते, असा जो आहे तो आता न ततो विजुगुप्सते म्हणजे स्वतःला उघडं करून दाखवण्यासाठी, स्वतः समोर येण्यासाठी लाजत नाही किंवा स्वतःला झाकून घेत नाही, म्हणजेच आत्मतत्व प्रदर्शित होतं. जुगुप्सा गोपायतुम इच्छा, गोपनीय राहण्याची जी इच्छा आहे, किंबहुना जे दडण्याची जी इच्छा आहे, जे झाकून टाकलं जातं, गौहरेष्ठ म्हणून जे आपण मागं पाहिलं तर ते तत्व आता समोर येऊन त्याच्या उभं राहतो. या भूत भविष्य आणि वर्तमान कालाचा तो राजा असून, म्हणजे कालातीत असून, तो त्यानंतर म्हणजे ज्ञानानंतर गुप्त राहत नाही, असा या मंत्राचा अर्थ आहे. आचार्य असं म्हणतात, अंगुष्ठ मात्रो अंगुष्ठ परिमाणम, अंगुष्ठ परिमाणः हृदय पुंडरीकम तद छिद्रवर्ती कर्णोपाधी. हृदय पुंडरीक म्हणजे कमल, हृदय म्हणजे इथे बुद्धीचं द्योतक आहे. हृदय जेव्हा जेव्हा कुठे शब्द आलेला आहे तो बुद्धी या संदर्भाने आलेला आहे. अंगुष्ठाच्या मापाचा हा पुरुष आहे. त्या हृदय कमलामध्ये जी छोटीशी जागा आहे छिद्रवर्ती, त्या सूक्ष्म जागेमध्ये तो अंतःकरण नावाच्या उपाधीमध्ये स्थित असतो.
आता उपाधीची व्याख्या इथे दिलेली आहे. उपसमीपे स्थित्वा स्वगुणान आददाथि इति उपाधी. ही व्याख्या कशाच्या जवळ जाते तर नेहमी सांगितलं जाणारं जे उदाहरण आहे की एखादं रंगीत फूल काचेच्या जवळ ठेवल्यानंतर जसा त्या फुलाचा रंग काचेत उतरल्यासारखा वाटतो, या कुटस्थाचा आणि चिदाभासाचा जे उदाहरण आहे त्याच्या अत्यंत जवळ जाणारी ही उपाधीची संस्कृतमधली व्याख्या आहे. उपसमीपे स्थित्वा, त्याच्या जवळ बसून, स्वगुणान आददाती, स्वतःचे गुण जो दुसऱ्याला देतो त्याला उपाधी असं म्हणतात. अशी ही जी उपाधी आहे त्या अंतःकरण उपाधीमध्ये अंगुष्ट मात्र असणारा असं जे आत्मतत्व आहे ते कसं तिथं थांबलेलं आहे त्याच्याबद्दलचं वर्णन केलंय. वंश पर्व मध्यवर्ती अंबरवत. वंश म्हणजे बांबू, वंश बांबू, पर्व म्हणजे त्याला असणारी पेरं, जशी उसाला पेरं असतात तशी त्याला पेरं आहेत. बांबूच्या पेरांमध्ये जसे मध्यवर्ती अंबरवत आकाशासारखं जी पोकळी असते ती जशी प्रत्येक पेरामध्ये असते, अशा पद्धतीने आकाशवत असं चिदाकाशामध्ये तो स्थित असतो. आता इथे चिदाकाश जेव्हा म्हटलेलं त्यावेळेला चैतन्याचे आपल्याला समजण्यासाठी केलेले जे 4 प्रकार आहेत ते विचारसागर रहस्यामध्ये फार सुंदर पद्धतीने दिलेले आहेत. कुटस्थ आणि चिदाभासामध्ये असणारं कुटस्थाचं प्रतिबिंब, या 2 गोष्टी आपल्या समजण्यासाठी वेगळ्या वेगळ्या केल्या गेलेल्या आहेत. कुटस्थाचा विशेषत्वाने प्राधान्य असणारा गुण आहे आणि कुटस्थाच्या चिदाभासाचा सामान्य ज्ञानासाठी किंवा वृत्ती ज्ञानासाठी उपयोग होतो. जेव्हा जेव्हा चित्तामध्ये बदल होतात त्या बदल झालेल्या चित्ताला वृत्ती असं म्हणतो. वृत्ती अवधारणा करते, म्हणजे ज्या ज्या विषयाशी संपर्क होतो त्या विषयामध्ये नेत्राद्वारे वृत्ती जाऊन त्या विषयाचा आकार धारण करून त्याच नेत्राद्वारे तिला परत आणून आपल्या वृत्तीमध्ये म्हणजे बुद्धितत्वापुढे ती ठेवल्यामुळे ते काय आहे तिचं ज्ञान करून देण्यासाठी तिथे असणारा जो प्रकाश, जो कुटस्थाचं प्रतिबिंब आहे त्या प्रकाशामध्ये त्या वस्तूचं ज्ञान होतं. या झालेल्या ज्ञानाला सामान्य ज्ञान असं म्हणतात. जितकं काही शिकण्यासारखं आहे या जगामध्ये ते सगळं सामान्य ज्ञानात मोडतं. आणि म्हणून 12व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात की या प्रतिबिंबाच्या मागे असणारं जे कुटस्थ आहे ते कुटस्थ तू असून ते कुटस्थ आणि परब्रह्मतत्व हे 2 नाहीत, हे शिकणे याला ज्ञान असं म्हणतात. हे सोडून कोणत्याही प्रकारचं ज्ञान अस्तित्वात नाही असं भगवान स्वतः म्हणतात. आणि म्हणून इथे असणारा जो कुटस्थ आहे तो आकाशवत शरीरे तिष्ठती तम आत्मानं ईशानं भूतभव्यस्य विदित्वा न तत् इत्यादी पूर्ववत. म्हणून समानाधिकरण एकाच प्रकारच्या विभक्तीमध्ये बांबूचं उदाहरण, आणखीन काही दिलेली उदाहरणं ही एकसारखी असल्यामुळे समानाधिकरण त्या न्यायानं हे आत्मतत्व या शरीरामध्ये अंगुष्ट मात्र अशा आकाराने बुद्धितत्वामध्ये असणाऱ्या अत्यंत सूक्ष्म जागेमध्ये राहतं. किंबहुना त्याच्या सर्व विभू सर्वत्र व्यापण्याची त्याची ताकद, त्याचं स्थान मात्र त्या ठिकाणी आहे. म्हणजे त्या स्थानासाठी जाणे हा एकमेव मार्ग आहे. म्हणजेच बुद्धितत्वावर भिस्त ठेवणे हा एकमेव मार्ग आहे. आणि या बुद्धितत्वाची भिस्त जी आहे, या बुद्धितत्वाबद्दल जे अगोदर सुद्धा वर्णन आलेलं आहे की ती बुद्धी कशी असावी, कशा प्रकारची असावी आणि ती तशी नसण्याची कारणं कोणती कोणती, ती कारणं निवृत्त केल्यानंतर त्या बुद्धितत्वामध्ये असणारी पारदर्शकता वाढल्यानंतर शुद्ध सत्वगुणाचं असल्यामुळे त्याच्यामध्ये होणाऱ्या परिवर्तित असणाऱ्या कुटस्थाच्या चिदाभासाचं ज्ञान होत होत गेल्यानंतर कुटस्थाकडे जाण्याची प्रवृत्ती वाढल्यानंतर तिथे स्थित होण्याची प्रवृत्ती सहजावस्थेला पोचल्यानंतर सद्गुरु दर्शनाने सद्गुरूच्या आशीर्वादाने एक दिवस ती वृत्ती तदाकार होऊन गेल्यानंतर तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल न झाल्यामुळे ते क्षिप्तही राहत नाही, विक्षिप्तही राहत नाही, मूढही राहत नाही, एकाग्रही राहत नाही आणि राहिलेल्या त्या अवस्थेला केवळ नाव द्यायचं म्हणून निरुद्ध अशी अवस्था दिली. अशा या अवस्थेमध्ये जाणे म्हणजेच मुमुक्षत्व. म्हणून पुढे ते असं म्हणतात की यामध्ये 13व्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे, अंगुष्ट मात्र हा पुरुषो
ज्योतिरीव अधुमकः. हा जो अंगुष्ट मात्र पुरुष आहे तो कसा आहे, तो ज्योतीसारखा आहे. ज्योतिरीव, पण कसा आहे ज्योतिसारखा? अधुमकः. अधुमकः म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा धूर किंवा काजळी त्या दिव्याला नाहीये. असं म्हणण्याचं कारण काय असावं? ईशानो भूत भव्यस्य स एव आद्य स उ श्वः. असा हा जो अंगुष्ट मात्र पुरुष आहे, जो ज्योतीच्या स्वरूपामध्ये आहे, अशी ज्योती की जिला कोणत्याही प्रकारची काजळी किंवा धूर नाही आहे, जी त्रिकालाच्या वर स्वतःचं नियंत्रण ठेवते, पण नुसतंच नियंत्रण ठेवत नाही, स एव आद्य, आज सुद्धा ते नियंत्रण ठेवते, आणि स उ श्वः, उद्या सुद्धा तिचंच नियंत्रण असणार आहे, असा हा मंत्र आहे. पैकी या ज्योतीमध्ये भाष्यामध्ये असं सांगितलं की बहुतेक सगळ्या भाष्यकारांनी ज्योती हा शब्द ज्या ज्या उपनिषदांमध्ये किंवा वेदांतामध्ये आला त्या त्यावेळेला ज्योतीचा अर्थ वेगळा केलेला आहे. ज्योतिर्ब्राह्मण्यम असं उपनिषदांमध्ये एक भागच आहे. कुठल्या उपनिषदामध्ये? बृहदारण्यक उपनिषदामध्ये ज्योतिर्ब्राह्मण्यम नावाचा एक भाग आहे. या ज्योतीमध्ये सांगताना असं सांगितलेलं आहे की या ज्योतीचा अर्थ लावताना आचार्यांनी असं सांगितलंय की ही जी ज्योती आहे, या ज्योतीमधून, कारण ती ज्योती एकच आहे, त्या ज्योतीचा जो जसा वापर करतो त्यानुसार ती अधूमक किंवा धूमक अशी होते. म्हणजे त्याला काजळी येते किंवा काजळी येत नाही, असं दोन प्रकारचं हे करण्याचं कारण असं आहे की तीन प्रकारच्या व्यक्ती जर साधनेच्या दृष्टीने पाहिलं तर त्या तीन प्रकारामध्ये सगळं जग मोडतं. एक जे काम्य स्वरूपामध्ये कर्म करत असल्यामुळं प्रेयसाच्या मागे लागून केवळ अभ्युदयच नव्हे तर वाम मार्गाने अभ्युदय करणारा जो वर्ग आहे, त्या वर्गामध्ये जो केवळ मलातच अडकलेला आहे, ज्याची साधना मल कमी करण्याच्या ऐवजी मल वाढवण्याकडेच लागलेली आहे, असा एक वर्ग आहे की जो अध्यात्माच्या चर्चेमध्ये घेतला सुद्धा जात नाही. या उलट दुसरा वर्ग असा आहे की जो प्रेयसाच्या मागे आहे, पण विधिनिषेध बाळगून, निषेधा ते गाळीत विधी ते पाळीत असा जो काम करतो, तो सुद्धा केवळ आपल्या उपास्य देवतेच्या मागे आपल्याला हव्या असणाऱ्या पण काम्य या सदरात मोडणाऱ्या अशा अभ्युदयाच्या गोष्टी जो करतो तो धूम मार्गाने जातो. त्यालाही ज्योतीचाच संपर्क येतो, तो धूम मार्गाने जातो, आणि म्हणूनच त्याला कृष्ण गती असं म्हटलेलं आहे. गीतेमध्ये त्या दोन यानांचा, पितृयान आणि देवयान, अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. पितृयानाने जाणारा जो आहे त्याची अत्यंत सात्विक इच्छा जरी असली, त्या इच्छेनुसार त्यांनी कर्म केलेलं असलं तरी सुद्धा त्याला केवळ काम्य स्वरूपाचीच प्राप्ती होत असल्यामुळे तो पितृयानाने जातो, पण केव्हा ना केव्हा तरी प्रलयानंतर परत येतो. या उलट इथं जे सांगितलेलं अधूम असं जे आहे ते अधूम शुक्ल मार्ग असून त्या मार्गाने जाणारे जे चंद्रयान किंवा ते त्या मार्गाने देवयानाने जे जाणारे आहेत ते मात्र पुढे श्रेयसाच्या मागे असल्यामुळे, ब्रह्मपदाला प्राप्त झाल्यामुळे, ब्रह्मविद्वर झाल्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये परत जन्माला येत नाहीत किंवा मृत्यूपासून मृत्यूकडे जात नाहीत. अशा पार्श्वभूमीवर आचार्यांनी हे भाष्य लिहिलेलं आहे. अंगुष्ट मात्र हा पुरुषो ज्योती अधुमको अधुमकम इति युक्तम ज्योतिष्परत्वात् यस्त्वम एवं लक्षितो योगी हृदय ईशानो भूतभव्यस्य स नित्यः कूटस्थः आद्या इदानीं प्राणिषु वर्तमानः स उ शो अपि वर्तिष्यति. अंगुष्ठ मात्र पुरुष ज्योती धूमरहित किंवा धूररहित सतत तेवणाऱ्या सर्वोच्च ज्योतीच्या संबंधात ज्याचा इथे उल्लेख ज्ञानी म्हणून केलेला आहे, अशा योग्याच्या हृदयात ही ज्योती त्रिकाल राज्याधिपती असून ती कुटस्थाच्या रूपाने आत्ता इदानीम, आत्ता म्हणजे आज, तसेच श्वः उद्या म्हणजे भविष्यात सुद्धा असते. अशा पद्धतीने इथं हे केलेलं आहे. पुढे आचार्य असं म्हणतात, ना अन्य तत् सम अन्यश्च जानिष्यते इत्यर्थ. त्या आत्मतत्वासारखा कोणाला तरी अशी शंका येईल की असं जर आत्मतत्व असेल तर असे अनेक आत्मे आहेत की काय. आणि असं आचार्यांनी इथं सांगण्याचं कारण असं आहे की एक अशा प्रकारचं सुद्धा दर्शन आहे जिथे आत्मे वेगळे वेगळे आहेत असं मानलं जातं.
आणि त्याचा विरस करण्यासाठी ते ना अन्यतात सम अन्यश्य अशा प्रकारचा तो एकच आहे, तो एकमेवा अद्वितीय आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा त्याची जाणीव, त्याची प्राप्ती करण्याचा, त्याच्याबद्दल ज्ञान करण्याचा, त्याचं ज्ञातृत्व करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा एकाच तत्वाचा एकाच वेळी अंगीकार केलेला असेल. अनेन नायम अस्ति इति च एक इत्ययं पक्षो न्यायतः अप्राप्तो अपि स्ववचनेन श्रुत्या प्रति उक्त तथा क्षणभंगवादश्च. अनेन नायम अस्ति इति च, एकदम सुरुवातीला पहिल्या वल्लीमध्ये आपण पाहिलं होतं की नायम अस्ति इति एकेच अस्ति इति एकेच. मृत्यूनंतर तो आत्मा आहे असं काही लोक म्हणतात आणि नाही असं काही म्हणतात. पैकी नाही असे म्हणणारे जे आहेत त्याबद्दल ते असं म्हणतात की अनेन नायम अस्ति इति एक इत्ययं पक्षो, या न्यायाने आयुष्यानंतर मृत्यूनंतर काहीही नाही असे म्हणणाऱ्या पक्षाचे म्हणणे मी आता खोडून काढलेले आहे असं आचार्य म्हणतात. अप्राप्तो अपि स्ववचनेन श्रुत्या प्रतिउक्त, हे मी सांगत असलो तरी आचार्य असं म्हणतात की असा सरळ सरळ संदर्भ श्रुतीमध्ये कुठे दिसणार नाही असं कोणाला तरी वाटेल, कारण श्रुतीने असं लिहिलेलं नाहीये. पण ते असं म्हणतात की प्रतिउक्त तथा क्षणभंगवादस्य. क्षणभंगवाद हा बुद्ध लोकांचा वाद आहे. क्षणभंगवादामध्ये असा वाद तो असा आहे की जेव्हा जेव्हा मला एखाद्या वस्तूचं सामान्यत्वानं ज्ञान होतं तेव्हा ती वस्तू, ते झालेलं ज्ञान आणि ज्याला ज्ञान झालं ती व्यक्ती, ही तेवढी त्या काळापुरतीच मर्यादित. त्याच्या पुढच्याच क्षणाला एक नवीन व्यक्ती एका नवीन वस्तूला एका नव्या पद्धतीने पाहून नवीन ज्ञान उत्पन्न होतं. म्हणजे ज्ञानाची जी उत्पाद्य प्रक्रिया आहे ती दर क्षणाला नवीन नवीन, म्हणून त्याला ज्ञानाची रांग असं म्हटलेलं आहे. विथी असा शब्द वापरतात ते. विथी म्हणजे एक ज्ञान झालं त्याच्या पुढच्याच सेकंदाला. मग त्याच्यावर प्रश्न असा केला गेला की असं जर ज्ञान कंपार्टमेंटलाइज होत असेल तर त्याच्यात एकत्व कसं जाणवतं. तर ते असं म्हणतात की जेव्हा ज्योत जळत असते तेव्हा ज्योत दिसताना एकच दिसते, पण आत्ता दिसलेली ज्योत ही पहिल्या ज्योतीपेक्षा वेगळी आहे, कारण तेवढं इंधन संपलेलं आहे. पण ती तशीच तेवत राहिल्यामुळे ती ज्योत एकच आहे असं जसं वाटतं, तसं आपल्याला होत असलेलं ज्ञान हे एकसंगत्वाने होते असं वाटतं, पण ते एकसंगत्वाने होत नसतं असं क्षणभंगुरवाद्यांचं मत आहे. आणि या क्षणभंगुरवाद्यांचं मत खोडून काढण्यासाठी इथे आचार्याने असं का आत्मतत्व सांगितलेलं आहे, तर ते असं म्हणतात की सगळ्यांना कर्माचा सिद्धांत मान्य आहे. बुद्ध धर्म सुद्धा मान्य आहे, जैन धर्माला सुद्धा मान्य आहे. कर्म सिद्धांत हा सगळ्यांना मान्य आहे, सगळ्या दर्शनांना मान्य आहे. असं जर असेल तर मी आत्ता जर कर्म केलं असेल आणि तो जर मी नंतर नसेन तर मी केलेल्या कर्माचं फळ कोण भोगणार. म्हणजे त्या कर्माचं फळ भोगणारा जो कोणी असेल तो असं म्हणेल की मी नव्हतोच, म्हणजे मी या कर्माचा अधिपती होऊ शकत नाही. अशा प्रकारचा दोष येऊ शकतो. म्हणून केवळ एक संध असं तत्व म्हणजेच आत्मतत्व मानावं, आणि जे ज्ञान होतं किंवा त्या क्षणासाठी जे ज्ञान झालं ते त्या अंतःकरण वृत्तीमध्ये झालेलं सामान्य ज्ञान आहे. विशेषत्वाने जे ज्ञान आहे किंवा ज्ञान घन जो आहे जो जसाच्या तसा तिथेच आहे. त्यामुळे होणारं ज्ञान हे विविध प्रकार नसून ज्ञानातली विविधता ही अंतःकरणातल्या वृत्तीमुळे वृत्ती सापेक्ष झालेलं ते ज्ञान आहे. त्यामुळे ते ज्ञान स्वरूप ज्ञान नाहीये किंवा विशेष ज्ञान नाहीये असं ते म्हणतात. पुढे ते असं म्हणतात पुनरपि भेद दर्शनम अपवादम ब्रह्मण आह. पुन्हा एकदा भेद दर्शनासाठी आणखीन एक मंत्र सांगितलेला आहे. परत परत आत्मतत्वाची स्थिती अत्यंत गांभीर्याने घेण्यासाठी परत परत आत्मतत्वाबद्दल सांगितलंय. यथा उदकम दुर्गे वृष्टम पर्वतेषु विधावती. यथा उदकम दुर्गे वृष्टम पर्वतेषु विधायती. दुःखेन गंतुम योग्यम इति दुर्गम. जिथे जायला अत्यंत त्रास होतो म्हणून तर किल्ल्याला दुर्ग असं म्हणतात, कारण तिथे जायला त्रास होतो. आणि असे जे त्रास आहेत त्या त्रासातून जी सोडवते ती दुर्गा, म्हणून दुर्गेचं नाव दुर्गा असं आहे. दुर्गे दुर्गट भारी, अत्यंत अवघड आहे मला दुर्गा जायला, अशा प्रकारचं दुर्ग म्हणजे जिथे जो दूर आहे, जो दुःखाने भरलेला आहे, असा दुर्ग म्हणजे अडचणीची जी गोष्ट आहे. याचं दुसरं नाव ऑब्जेक्ट वाईज जर घ्यायला गेलं तर एखाद्या पर्वताला सुद्धा दुर्ग असं म्हणतात, किंवा जिथे टेकडी आहे, पर्वताची राजी आहे, अशा ठिकाणी जर पाण्याची वृष्टी झाली, यथा उदकम दुर्गे वृष्टम पर्वतेषु विधावती, पडलेलं पाणी पटदिशी खाली व्हायला लागतं. त्या टोकापासून, त्या कडेपासून, त्या कुटस्थापासून हळूहळू पाणी खाली यायला लागतं.
एवं धर्मान पृथकम पश्यन्स्तान एव अनुविधावती. त्याचप्रमाणे सर्व शरीरधारी वस्तूंना वेगळं वेगळं पाहणारा त्या धावणाऱ्या प्राणाप्रमाणे नेहमी धावत राहतो. मंत्राचा उद्देश असा आहे की जे माझ्या इंद्रियांना ज्ञात होतं, जे जे इंद्रिय गोचर आहे ते वेगळं वेगळं आहे असं समजून जसं पाणी खाली धावत जातं तसं त्या त्या विषयांच्या मागे धावत जाणारी जी माझी वृत्ती आहे बाहेर, ती बहिर्मुख असल्याने, त्याचं कारण परांची खाणी, बाहेर जाणं हे इंद्रियांचं कर्तव्यच आहे. अशा पद्धतीने दे आर कंडेम्ड टू गो आउटसाइड, असं अगोदरच्या मंत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे. तसं यथा उदकम दुर्गे दुर्गमे देश उच्छ्रिते वृष्टम सिक्तम पर्वतेषु पर्वतवत्सु निम्र प्रदेशेषु विधावती विकीर्णम सत् विनश्यति एवं धर्मान आत्मनो भिन्नान पृथक पश्यन् पृथक एवं प्रतिशरीरम पश्यम. जसं पाणी पडल्या पडल्या वेगळ्या वेगळ्या दिशेने धावायला लागतं, कारण ते अशा ठिकाणी पडलेलं असतं की ते निम्न प्रदेशामध्ये जाणं, तसं निम्न प्रदेशामध्ये जसं पाणी जावं तसं तू तुझ्या अमृतस्य पुत्र हा या पदापासून स्खलन होऊन विषयांच्या मागे इंद्रियांच्या द्वारे पाण्यासारखा धावत सुटतो, असं त्याने ते दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे. जसे पाणी दुर्गम प्रदेशातील उंच पर्वत टेकडीवर उंच असणाऱ्या पडते, त्या पर्वताच्या आजूबाजूस असणाऱ्या लहान पर्वतावरून ओघळून विकीर्ण होऊन संपून जाते, तसे जर सर्व जीवांना आत्म्याहून भिन्न आहे असे अनुभवल्यास प्रत्येक शरीर जीव वेगळे असल्याने तो शरीरभेदाच्या मागे विभिन्नतेकडे धावतो. जीवभेद हा पुन्हा पुन्हा द्वैताकडे फिरत राहतो. अशा पद्धतीने द्वैतामध्ये कसं आपण गुंतलेलो असतो असं आचार्य सांगतात. यस्य पुन्हा विद्यावतः विध्वस्त उपाधिकृत भेद दर्शनस्य विशुद्ध विज्ञान घन एकरसम अद्वयम आत्मन पश्यतो विजानतः मुने मननशीलस्य आत्मस्वरूपम कथम संभवति इति उच्यते. या विरुद्ध यस्य पुनर्विद्यावतः असा जो विद्यावान, म्हणजे जो अविद्येपासून दूर गेलेला आहे, ज्यांनी अज्ञानाला मागे टाकलेला आहे, असा जो विद्यावान विध्वस्त उपाधिकृत भेद दर्शन, ज्याचे उपाधिपूर्वक भेद दर्शन उद्ध्वस्त झालेले आहे, ज्याच्या नजरेमध्ये उपाधी सह जे जे काही आहे ते तसं बघण्याची त्याची अजिबात बुद्धी होत नाही. विशुद्ध विज्ञान घन एक रसम अद्वयम आत्मानम, त्याला नेहमी सगळीकडे काय दिसतं, जो शुद्ध विज्ञान घन एक रस अद्वैत आत्मा पाहतो, अनुभवतो. पश्यते विजानतः, नुसतं बघत नाही तर त्याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव येतो. भरला घनदाट हरी दिसे, तुकारामांच्या एका उक्तीचा किती मोठा अर्थ आहे ते इथं कळतं. अब दिल में हरी देखी या गावन को कुछ नाही, जब मैं था तब हरी नहीं अब हरी है मैं नाही. हा 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 अहंकार कसा गेला, तर आता अहंकार नसल्यामुळे मला कोणच कुठे कसेच दिसत नाहीत. जे जे काही दिसतं ते सगळंच सगळं तोच दिसतो. आणि म्हणून आता रामकृष्ण परमहंसांना एका घोडागाडीतून जाताना एका दारूच्या गुत्त्याकडे असलेल्या काही माणसांना पाहून जी भावसमाधी लागली ती का लागली असावी याचं उत्तर इथं मिळतं. पिणारी दारू, दारू पिणारा मनुष्य, दारू देणारा मनुष्य, या सगळ्यांमध्ये असणारं जे तत्व आहे त्या तत्वाला नुसतं बघणे नव्हे तर ते बघितल्याबरोबर अनुभवणे, आणि अनुभवणे अशा पातळीवर अनुभवणे की तशा दृष्ट्यातून सुद्धा त्या कालीमातेची आठवण हृदयामध्ये इतकी साठवणे की सरळ सरळ आपल्या अहंकाराला विसरून आत्मतत्वाला गवसणी घालणे हे केवढं मोठं कार्य असेल, अशा प्रकारे संत वागतात. मननशील इथे सांगितले, मुनी हा शब्द वापरलेला आहे. मननाला खूप महत्त्व दिलेलं आहे. मननशील. आता मागे आपण श्रवण मनन आणि निधिध्यासनाच्या व्याख्या पाहताना ज्या पाहत होतो त्या अशा व्याख्या का केलेल्या आहेत, कारण ऐकणे म्हणजे श्रवण इथपर्यंतच आपण थांबलेलो आहे. पण श्रवणाला इतकं उच्च दर्जा देण्याचं कारण काय, त्याची व्याख्या अशी करण्याचं कारण काय, ते याच्यावरून कळतं. प्रमेय प्रमाण या दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारची जर गफलत असेल, वेद कर्मप्रधान आहेत की वेद ज्ञानप्रधान असून ते ब्रह्म जीव ऐक्य सांगतात, हा वेदांचा नेमका उद्देश कोणता हे कळत नसेल तर ते मननाने निश्चित करावं.
कधी देहनिश्चिती वाटते, कधी ब्रह्मनिश्चिती वाटते. असा जेव्हा दोन्हीमध्ये मागे पुढे होत असतं त्यावेळेला त्याला निधिध्यासनाने निवृत्त करावं. आणि म्हणून हे जे मुनी आहेत सततम मनः, सतत मननामध्ये असणारे, एका वेळेला त्याचा विचार करून दुसऱ्या वेळेला परत जीव आपल्या पातळीवर येणे यापेक्षा सतत त्या विचारामध्ये राहणं. मग सतत त्या विचारामध्ये असणाऱ्या माणसाचं जीवन किती अवघड होत असेल त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण स्वामी विवेकानंदांच्याकडे पाहिलेलं. कितीतरी वेळेला आपल्या दैनंदिन व्यवहारातले व्यवहार करताना त्यांना अडचण येत होती. म्हणून काका म्हणतात त्याप्रमाणे हा जिथं जागा असतो तिथं तो झोपलेला असतो, आणि तो जिथं जागा असतो झोपलेला असतो तिथं तो जागा असतो. याचा अर्थच असा की जो होशमध्ये आहे तो खरा बेहोश आहे. एक सुफी संताचं वाक्य आहे, होश से बढ़कर कोई गुनाह नहीं, जो बेहोश हो गया वो बड़ा होशियार था. याचा अर्थच असा की जो या संसारामध्ये या भेददृष्टीमध्ये सत्यता मांडतो तो बेहोश झालेला आहे आणि त्याला त्या गोष्टीचा होश नाही आहे. आणि म्हणून पुढच्या मंत्रामध्ये 15वा मंत्र आहे, त्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात, यथा उदकम शुद्धे शुद्धम आसिक्तम तादृक एव भवति एवं मुनिः विजानात् आत्मा भवति गौतमः. नचिकेताला उपदेश आहे. गौतम नचिकेता, हे गौतमा, हे नचिकेता, यथा उदकम शुद्धम शुद्धे आसिक्तम, थोडासा इथे अन्वयार्थ लावायचा आहे. यथा उदकम शुद्धम शुद्धे आसिक्तम, जसे शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात ओतल्यास ते एकच होईल, तादृकम एवं भवति. तसं आत्मतत्वाची ओळख झाल्या क्षणीच ते आत्मतत्व त्या परमात्मतत्वापासून अजिबातच वेगळं नसल्यामुळे, दोन्ही शुद्ध पाणी असल्यामुळे दोन शुद्ध पाण्यांचं एकत्रीकरण जे असेल ते शुद्धच असेल. एवं मुनिः विजानात, असा जो विज्ञानवान मुनी त्याचा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो. म्हणजे ज्याला आत्मदर्शन झालं त्याच क्षणी एक समयावच्छेद येतो, परमात्म स्वरूप झालेला असतो. आचार्यांचं त्याच्यावरचं भाष्य असं आहे, यथो उदकम शुद्धे प्रसन्ने शुद्धम प्रसन्नम आसिक्त प्रक्षिप्तम एकरसम एवं न अन्यथा तादृक एव भवतः आत्मा अपि एवं एव भवतः एकत्व. हे गौतमा, जसे शुद्ध पाणी, आणि इथे त्यांनी शुद्ध पाणी म्हणजे नेमकं काय असं आचार्यांनी सांगितलं, प्रसन्न चित्त, मन करारे प्रसन्न, सर्वसिद्धीचे कारण. तुकाराम महाराज एक एक शब्द बोलतात, त्यामागे किती मोठं ज्ञान असेल. उपनिषदांचा अभ्यास झाला म्हणून म्हणतात की असं म्हणणारे जे असतात त्यांचा अभ्यास आपोआप झालेला असतो, यातलं आपल्याला काहीच कळत नाही. कारण अभ्यासाच्या दृष्टीने म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी शास्त्र तुकाराम महाराजांनी वाचलेलं होतं. भर्तृहरी तोंडपाठ होता. भर्तृहरीच्या बऱ्याच श्लोकांची जशीच्या तशी ओव्या त्यांनी केलेल्या आहेत. त्यांची एक ओवी तर जवळजवळ भर्तृहरीच्या याची प्रतिकृती वाटते. याचा अर्थ कबीरांचा अभ्यास झालेला आहे. कबीराला तर ते खेळगडी म्हणत असत, पण त्यांच्या जसे कबीरांच्या उक्तीमध्ये प्रचंड गर्भितार्थ दडलेला आहे, जे वरवरता फार सामान्य वाटतं. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, हे कळण्यासाठी इतकं सगळं वाचल्यानंतर ते कळतं. तसं इथं ते म्हणतात, मन करारे प्रसन्न, यथोदकम शुद्धे प्रसन्ने शुद्धम प्रसन्नम आसिक्त प्रक्षिप्तम एकरसम एवं न अन्यथा तादृक एव. हे गौतमा, जसे शुद्ध पाणी प्रसन्न म्हणजे शांतचित्त असते, जेव्हा शुद्ध पाण्यात मिसळले तर एक रस, दोन उरत नाहीत, ते एकच होते. तसेच आत्मा सुद्धा याप्रमाणे परमात्मा बनतो, असे एकच पाहणाऱ्या मननशील मुनीस दिसते. आणि त्याला मुनी म्हणण्याचं कारणच तो मननशील आहे. याविरुद्ध बाकीचे काय करतात, तस्मात कुतार्किक भेददृष्टीम नास्तिक, तस्मात कुतार्किकम भेददृष्टीम नास्तिक कुदृष्टीम च उजित्वा मातृपितृसहस्रेभ्यो अपि हितैषिणा वेदेन उपदिष्टम आत्मा एकत्व दर्शनम शांत दर्पे हि आदरणीयम इत्यर्थ. जेव्हा कुतर्क करणाऱ्या, भेददृष्टी असणाऱ्या नास्तिक, आणि नास्तिक म्हणजे देवावर विश्वास नाही त्यांना नास्तिक नव्हे, जे वेद प्रामाण्य नाकारतात त्याला नास्तिक. बुद्ध आणि जैन दर्शन आणि चार्वाक हे नास्तिक दर्शन आहे. अशी कुदृष्टी नाकारून
सहस्त्र माता पितांपेक्षाही हितैषी असणाऱ्या, म्हणजे माता ही आपली सगळ्यात जास्त हितचिंतक आहे असं जर आपण मानलं लौकिकांमध्ये, तर सहस्त्र माता पितांपेक्षाही हितैषी असणाऱ्या, हितैषीन वेदेन, वेदांनी शिकवलेल्या आत्म एकत्व दर्शनाने अहंकार शांत होतो. म्हणजे वेदांचे आपल्यावर असणारे उपकार किती मोठे आहेत. म्हणजे वेद किंवा श्रुती यांचं अस्तित्व माहीत असणे, श्रुतीमध्ये दिलेल्या वचनांचा अर्थ लावण्यासाठी इच्छा होणे, त्या लावलेल्या अर्थांचा, त्या लावलेल्या भाष्यांवर लिहिलेल्या दुसऱ्या भाष्यांमधून त्याचा नेमका अर्थ आपल्याला समजणे, त्या समजलेल्या अर्थानुसार आपल्या विचारांमध्ये परिवर्तन येणे, त्या आलेल्या परिवर्तनानुसार माझं कर्म व्हायला लागणे, ही इतकी काकतालव्य नाव्यासारखी, आणि हे सगळं करण्याची शक्यता असणारा जो जन्म आहे तो नरदेह जन्म जन्माला येणे हा इतका दुर्मिळ संयोग आहे. आणि असा संयोग झाल्यानंतर मनुष्य जन्म वाया घालवणे हे किती चुकीचं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी असं सांगितलं. आणि यात सुद्धा माहीत असून सुद्धा ज्यांना माहीत नाही ते तर झोपलेले आहेत. पण जे झोपल्याचं सोंग करतात, म्हणजे ज्यांनी कुतर्काचा आधार घेतलेला आहे, पहिली गोष्ट मग ना तर्केनं आपण पाहिलेलं आहे, तर्कानी न सापडण्यासारखं असून जर सुतर्कानी सापडत नाही तर तो कुतर्कानी तर कधीच मिळणार नाही. म्हणून कुतर्कांना कुतार्किक, भेददृष्टीम आणि नास्तिक, थोड्याशा कंडेम करणाऱ्या भाषेमध्ये आचार्यांनी हे शब्द वापरलेले आहेत. कुतार्किक, भेददृष्टी, नास्तिकम. आणि म्हणून शुनीचैव शपाकेचैव समदर्शिनः पंडितः श्लोक आहे की सगळीकडे ज्याला ईश्वर दिसतो, ईश्वर तत्व दिसतं असा जो आहे त्याचं काय होतं, आत्म एकत्व दर्शनाने शांत दर्पे, दर्प म्हणजे अरोगन्स, शांत दर्पे आदरणीय इत्यर्थ, अहंकार शांत होतो आणि तो आदरणीय होतो असा याचा अर्थ आहे. इथे 1000 आई वडिलांची उपमा दिलेली आहे. मी ज्यांचं हे वाचत होतो त्यांनी छान त्याला एक भर्तृहरीचा एक श्लोक उद्धृत केला, तेवढा आपण पाहूया. माता निंदती न अभिनंदती पिता, भ्राता न संभाषते भृत्य कुप्यते. म्हणजे नोकर सुद्धा रागावतो. ना अनुगच्छती सुतः, मुलगा आपलं काही ऐकत नाही. कांतापी न अलिंगते, भार्या आलिंगन सुद्धा देत नाही. अशी अवस्था जर साध्या लौकिकामध्ये होते तर असं न करणारे जरी मिळाले तरी ते एक असतील. आणि असे सहस्त्र जेव्हा एकत्र येतील तेव्हा सुद्धा वाटणार कमी पडतील. असे जे उपकार आहेत असे वेदांचे आपल्यावर उपकार आहेत. म्हणून त्यांनी वेदाला हितैषी म्हटलेलं आहे. माझ्या हिताची गोष्ट या जीवनामध्ये कोणती असेल तर वेद आहेत. आणि वेदांच्या अधिकाराबद्दल सांगण्याची गोष्ट म्हणजे इथे शंकराचार्यांनी भाष्यामध्ये थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला आहे की असं वेद डायरेक्ट म्हणजे श्रुती असं म्हणत नाही प्रत्यक्ष रूपानं, पण अप्रत्यक्ष रूपानं ती हेच सांगते. इथे भगवानांनी स्वतः गीतेमध्ये एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मला असं वाटतं म्हणून मी म्हणत नाही असं श्रुती म्हणते. म्हणजे श्रुतीचं स्थान भगवानांनी आपल्या सुद्धा वर ठेवलेलं आहे. म्हणूनच त्याला अपौरुषेय वेद म्हटलेलं आहे, डिव्हाइन लँग्वेज म्हटलेलं आहे. कारण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही असं शुद्ध तत्वज्ञान सांगणारी ती वेद श्रुती असल्यामुळे त्या श्रुतीचे आपल्यावर इतके उपकार आहेत. या मंत्राबरोबर मला वाटतं आपला दुसऱ्या अध्यायातली पहिली वल्ली संपते. 2/3 कठोपनिषद आता संपलेलं आहे. 1/3 शिल्लक आहे. दुसरी वल्ली आणि तिसरी वल्ली शिल्लक आहे. इथे परत आत्मतत्वाचंच चिंतन आहे. पुढच्या वेळेला थोडासा याच्याशी संबंधित कार्यकारण संबंध जे आलं होतं त्याच्यामध्ये थोडासा अध्यस्ताचा आपण थोडासा अध्यस्त पाहिला, अध्यारोप थोडासा पाहिला, विवर्ततावाद थोडासा पाहिला आणि परिणामवाद आणि अजातवाद थोडासा पाहिला. याच्याशी संबंधित आणखीन काही संकल्पना आहेत. त्या संकल्पना पुढच्या मंत्रांच्या बरोबर संलग्न पण आहेत. म्हणजे तिथे त्या कॉम्प्लिमेंटरी आहेत, तेव्हा त्या करताना आपण त्या घेऊ शकतो. म्हणजे आत्मज्ञानासाठी लागणारी सुरुवात झालेली आहे तिथंपासून जर नेहमी जर तो पार्श्वभूमी जर ठेवली तर पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वल्लीपासून आपण हळूहळू तत्वज्ञानाच्या दृष्टीने पुढं चाललो याची आपल्याला खात्री येते. म्हणजे प्रस्थानत्रयीमध्ये उपनिषदांचं असणारं महत्त्व आपल्याला आता कळत येतं. आणि हे सगळं असं गृहीत धरून चाललेलं आहे की साधारण याचा अभ्यास करणारा साधक चतुष्टयानी युक्त आहे.
पण याचा एक अर्थ असा येऊ शकतो, जसं सांगितलं की पुनरुक्तीमुळे परत परत या विचारांनी परत परत विचारांवर होणारा परिणाम घेऊन जिथून जे साधकाची जी प्रगती चालू आहे त्या प्रगतीला निश्चित आणखीन वेग मिळू शकतो आणि म्हणून उपनिषदांचा अध्ययन. हरिओम.